मित्रांनो, राजकारणामध्ये जे दिसतं ते कधीच नसतं आणि जे असतं ते कधीच दिसत नाही. अजितदादांच्या जाण्यानंतर अनेकांना वाटत होतं की राष्ट्रवादी काँग्रेसची सगळी सूत्र आता प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्याच हातामध्ये जातील. पण राजकारणातला सर्वात मोठा आणि सायलेंट गेम आता सुरू झालाय आणि हा गेम खेळतायत शांत आणि संयमी वाटणाऱ्या सुनेत्रा पवार. आज व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत राष्ट्रवादीत असा कोणता भूकंप झालाय ज्यामुळे दिल्लीपासून गल्लीपर्यंत खळबळ उडली. मित्रा, गेल्या काही दिवसापासून पडद्यामागे सुरू असलेल्या राष्ट्रवादीतील धुसफूस आता थेट चव्हाट्यावर आली. नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची एक नवीन यादी जाहीर झाली आहे आणि या यादीने सगळ्यांचेच डोळे विस्फारले आहेत. कारण या यादीत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि दिलीप वळसे पाटील यांसारख्या पक्षांच्या हेवीवेट आणि संस्थापक नेत्यांची नावं चक्क गायब होती. विचार करा, ज्या नेत्यांनी पक्ष उभा केला त्यांचीच नावं राष्ट्रीय कार्यकारिणीत नाहीत. ही साधी चूक असू शकत नाही. पण खरी गोष्ट तर पुढेच आहे. एकीकडे या दिग्गजांना डिच्चू मिळाला तर दुसरीकडे पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून पार्थ पवार आणि राष्ट्रीय सचिव म्हणून जय पवार यांची नावं झळकली. म्हणजेच पक्षांची सूत्र आता थेट पवार कुटुंबाच्या पुढच्या पिढीकडे सोपवण्याची ही अधिकृत सुरुवात होती. जेव्हा मीडियावर याबाबतची पडसाद उमटू लागले तेव्हा डॅमेज कंट्रोल करण्यासाठी सुनेत्रा पवारांनी एक ट्विट केलं आणि सांगितलं की ही एक तांत्रिक चूक होती. पण मित्रांनो, राजकारण जवळून पाहणाऱ्या प्रत्येकाला माहिती आहे की एवढ्या मोठ्या पक्षाच्या कोर कमिटीच्या यादीत एकाच वेळी 4 बड्या नेत्यांची नावं चुकून वगळली जात नाहीत. हा एक ठरवून दिलेला अत्यंत स्पष्ट राजकीय संदेश होता. पटेल आणि तटकऱ्यांना त्यांची जागा दाखवून देण्याचा हा सुनेत्रा वहिनींचा पहिला मास्टर स्ट्रोक मानला जातोय. तर काय मित्रा, तर सुरुवातीला पटेल आणि तटकऱ्यांना वाटत होतं की सुनेत्रा पवार या फक्त एक रबर स्टॅम्प म्हणून काम करतील. पण या एका यादीने सगळा भ्रम मोडून काढलाय. पवार कुटुंबातलं हे नवीन नेतृत्व खरोखरच पक्षाला सावरू शकेल का, की यामुळे पक्षात मोठी फूट पडेल? तुम्हाला काय वाटतं मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि हो, या सत्ता संघर्षात दिल्लीचं कनेक्शन काय होतं हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.